नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली होती त्याच्या परीक्षेचं वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो, फायरमॅन असेल, सुरक्षक असेल, ही गट क आणि ड ची पदं होती पहा सोलापूर महानगरपालिकेची. तर मित्रांनो, आपण आता जिल्हा परिषदची राहिलेली पदं त्याचबरोबर कोर्ट भरती ही कधी होऊ शकते त्याबद्दलची ही माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सोलापूर महानगरपालिकेसाठी तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुमची TCS मार्फत मित्रांनो परीक्षा जी आहे ती या ठिकाणी घेतली जाणार आहे. पहा, TCSचं पोर्टल आहे. तर या ठिकाणी बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती वेळापत्रक आलेलं आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही वेळापत्रक भेटेल. तर बघा, सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक्झाम शेड्यूल आलं आहे. आत्तापर्यंत जवळपास मित्रांनो 15 दिवस झालं जानेवारीमध्ये कुठल्याच एक्झाम कंडक्ट होत नव्हत्या. भरपूर सारे एक्झाम राहिलेले आहेत, जसं की मित्रांनो जिल्हा परिषद, त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल. ह्या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो. यांचे एक्झाम या 15 दिवसात होणं गरजेचं होतं, परंतु वेळापत्रक येत नव्हती. तर पहिलं वेळापत्रक मित्रांनो फेब्रुवारीमधलं या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आता जानेवारी तर संपलेलं आहे. तर फेब्रुवारी मित्रांनो बघा कधीपासून परीक्षा चालू होत आहेत. 15 फेब्रुवारीला मित्रांनो या ठिकाणी पहिली शिफ्ट असणार आहे सेंटर इन्स्पेक्टर, त्यानंतर वेटरनरी सर्जन ऑफिसर. आता 15 तारखेपासून चालू होत आहेत. मग जिल्हा परिषदचे कधी पेपर होऊ शकतात, कोर्ट भरतीचे पेपर कधी होऊ शकतात तेही आपण बघूयात. तर 15 थर्सडेला मित्रांनो जवळपास या ठिकाणी 7-8 या ठिकाणी संवर्गाचे पेपर आहेत. सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जागा 228 जागा होत्या मित्रांनो इथं. त्यानंतर 16 तारखेला मित्रांनो परत पेपर आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला पेपर आहे. 3 दिवस मित्रांनो या ठिकाणी सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे हे पेपर चालणार आहेत 17 तारखेपर्यंत. 15, 16 आणि 17. तर मग मित्रांनो 1 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत यांनी काहीच शेड्यूल ठेवलेलं नाही. 15 तारखेपासून फेब्रुवारीच्या डायरेक्टली ह्या भरती कसं काय या ठिकाणी शेड्यूल केलं गेलं. तर मग मित्रांनो पहिले 15 दिवस जे आहेत कुठल्या ना कुठल्या मोठ्या डिपार्टमेंटची तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर त्याबद्दल मित्रांनो जसं वेळापत्रक येईल तसं तुम्हाला तर शेअर केलं जाणार आहे. मग त्या वेळेमध्ये कुठल्या एक्झाम मित्रांनो होऊ शकतात, कारण की TCS मार्फत तुमची मित्रांनो कोर्ट भरती होणार आहे. पहा, कोर्ट भरती आणि मित्रांनो IBPS मार्फत होणार आहे तुमची जिल्हा परिषदची राहिलेली 4 संवर्गाची. तर 15 आणि 17 तारखेपर्यंत ह्या 3च दिवस एक्झाम असणार आहेत मित्रांनो. मग त्याच्या अगोदर तुमची मित्रांनो जिल्हा परिषदची पदभरती होण्याचे खूप या ठिकाणी जास्त चान्सेस आहेत, कारण की झेडपीची मित्रांनो खूप दिवसापासून या ठिकाणी ही परीक्षा रखडली गेलेली आहे. ज्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक 40%, 50% आणि मुख्य अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका. तर याच्यामध्ये मित्रांनो मुख्य अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका याचं एक वेळापत्रक येऊ शकतं सर्वात अगोदर, आणि त्यानंतर मग मित्रांनो हे राहिलेले 3 संवर्गाचं वेळापत्रक येईल. म्हणजे पहिले जे 15 दिवस आहेत मित्रांनो, तर पहिल्या 15 दिवसामध्ये एक्झाम जर घ्यायची म्हणलं मित्रांनो तर जवळपास यांना या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्येच वेळापत्रक जाहीर करावं लागणार आहे. मग त्याच्यानंतर समजा पहिल्या आठवड्यात वेळापत्रक आलं तर राहिलेले पहिल्या 15 दिवसामधले 4-5 दिवसामध्ये काही एक्झाम होतील, आणि 15 तारखेनंतर 15, 16 आणि 17 तारखेमध्ये या ठिकाणी सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम होतील, आणि 17 तारखेनंतर मग मित्रांनो अजून या ठिकाणी जे राहिलेली जिल्हा परिषदचे पेपर आहेत त्या परीक्षा या ठिकाणी होऊन जातील. म्हणजे 20 तारखेपर्यंत, फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत मित्रांनो ह्या परीक्षा ज्या आहेत त्या तुमच्या संपून जातील जिल्हा परिषदच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मित्रांनो तुमच्या कोर्ट पदभरतीचे जे आहेत पेपर येऊ शकतात. त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षक, आदिवासी विकास विभाग पदभरतीचे पेपर राहिलेले आहेत. मग त्यानंतर मित्रांनो अजून परत कारागृह विभाग पदभरती आहे, लातूर महानगरपालिकेची पदभरती आहे, हे देखील पेपर होणं बाकी आहे. आता GMC धुळे वगैरे मित्रांनो नागपूर हे तर पेपर मार्च नंतरच होऊ शकतात मित्रांनो, कारण की त्यांचे फॉर्म जे आहेत आता संपलेले चालूच आहेत अजून GMC नागपूरचे. तर पहिले फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून मित्रांनो 15 तारखेपर्यंत तुमचं जिल्हा परिषदचे पेपर होण्याची शक्यता आहे. त्याचे वेळापत्रक येऊन जातील, आणि त्या 15 दिवसामध्ये जर पेपर नाही संपले तर मित्रांनो 17 तारखेपासून अजून फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत तुमचे झेडपीचे पेपर होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुमची कोर्ट भरती जी आहे, जिल्हा न्यायालय पदभरती जी आहे त्याची परीक्षा होतील. तर एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूरचं वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी TCS कडनं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ही फक्त 3च दिवस परीक्षा चालत आहेत. तर त्या 15 तारखेच्या अगोदर काही दिवस जे आहेत त्यामध्ये देखील मित्रांनो झेडपीचे पेपर होतील, आणि 17 फेब्रुवारी 17 नंतर देखील राहिलेले अजून मित्रांनो झेडपीचे पेपर होऊन फेब्रुवारी एंडिंग नंतर मित्रांनो तुमची कोर्ट पदभरतीचे पेपर चालू होऊ शकतात. मग त्याच्यानंतर मित्रांनो मागे पुढे 1-2 दिवस राहिले तर याच्यामध्ये अजून हे जे छोटे मोठे जे जाहिराती आलेले होते, जसं की मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक देखील कमी जागा होत्या त्याची असेल, किंवा मित्रांनो इतर लातूर महानगरपालिका असेल, यांचीही वेळापत्रकं येऊ शकतात.
तर मित्रांनो, सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. जिल्हा परिषदची जसे मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध होतील ऑफिशियल वेबसाईटवरती, तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमची काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार वन लायनर स्वरूपामध्ये मित्रांनो हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. GS हा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. याच्यामध्ये मित्रांनो जसं तुमची सध्या होणाऱ्या पदभरती जी आहेत, जसं की जिल्हा न्यायालयामधील लिपिक शिपाई पदभरती असेल, कारागृह पदभरती असेल किंवा मित्रांनो GMC पदभरती असेल किंवा इतर पुरवठा निरीक्षक असेल, अशा विविध पदांच्या पदभरतीसाठी तुम्हाला हे उपयोगी आहे. कारण की TCS IBPS मार्फत मित्रांनो आतापर्यंत झालेल्या 21 प्रकारच्या परीक्षांमधून जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून सामान्य ज्ञान GSचे प्रश्न जे आहेत या पुस्तकामध्ये आहेत मित्रांनो. त्याचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे आणि घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला दिलेलं आहे. जसं की GSमध्ये येणारे इतिहास असेल, राज्यघटना असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण असेल, त्याचबरोबर इतर जे उपटॉपिक्स आहेत त्यांचा मित्रांनो घटकनिहाय वर्गीकरण या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर सामान्य ज्ञान हा विषय प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी असतो. त्याचं सामान्य ज्ञान विषयाची तयारी करण्यासाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची द्वितीय आवृत्तीचं मित्रांनो हे वन लायनर स्वरूपामधलं TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून हे खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल.